जर अशी बसलीस तर इतरांना कोण समजावणार? स्थळ हातून गेलंय म्हणून वाईट नाही वाटत आहे मला, पण आपली भावना खूप दुखावली गेली आहे, त्याचा त्रास होतोय. जातील लक्ष्मी, अगं हे दिवसही जातील आणि आपल्या भावनाला दुसरं एखादं स्थळ मिळेल. मग तुझा आणि भावनाचा विश्वास बसेल की आपल्या आयुष्यात सुद्धा चांगल्या गोष्टी घडतात. अगं आणि भावनाचं काही फार वय झालेलं नाहीये, 32 म्हणजे काही फार उशीर नाही झालाय लक्ष्मी. आणि आपण जसं म्हणतो ना की लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात, मग आपल्या भावनासाठी त्याला सुद्धा एखादा चांगला मुलगा बघून ठेवला असेलच ना. तो फक्त अजून आपल्याला भेटला नाहीये इतकंच. हे बघ, भावना संध्याकाळी घरी आली ना की आपण बोलू तिच्याशी, पण तिच्या समोर असा उदास चेहरा घेऊन जायचा नाही. तिला खूप वाईट वाटेल ना. लक्ष्मी, मला एक गोष्ट सांग, आपण कोणाचं कधी वाईट केलंय का? नाही ना. अगं मग देव आपल्या मुलांबरोबर कसं काय वाईट करेल? बरोबर आहे ना? अगं किती वाजले माहितीये का तुला? मला जायचंय ना कामावर. डबा देतेस ना? अगं बाई, हो ना, आणते. हा, आजवर काही कमी स्थळांनी नकार दिलाय? तुमच्या मुलीच्या पत्रिकेतच दोष आहे की तुम्ही जर असेच वागत राहिलात ना तर तुमच्या मुलीचं लग्न कधीच होणार नाही. हाय भावना आंटी. आनंदी, कसं वाटलं तुला माझं सरप्राईज? खूप छान, तुमच्यासारखंच. आता मी पण तुम्हाला एक छान सरप्राईज देऊ. थांबा, मी काय बनवलंय तुमच्यासाठी बघा. वाव, किती छान आहे. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. नंदी, और प्लेझंट सरप्राईज. तुम्ही सगळे इथे? अरे आनंदीला डॉक्टरकडे घेऊन चाललो होतो. त्याआधी म्हटलं इथे एक चक्कर मारूया. आधी आम्ही आनंदीला डॉक्टरकडे घेऊन जाणार, मग शॉपिंग आणि मग मूवी. हो की नाही आनंदी बाळा? नाही, मला मूवीला नाही जायचंय. मला भावना आंटी बरोबर खेळायचंय. पण मी तर ऐकलंय तुम्हाला डॉक्टरांकडे जायचंय. काय झालं? माझा हा दात किडलाय. बापरे, म्हणजे तुम्ही एवढी चॉकलेट्स खाता? कोण देतो तुम्हाला एवढी चॉकलेट्स? रवी अंकल. मी चॉकलेट नाही खाल्लं तर ते मला ओरडतात. गंमत, लहान मुलं अशीच गंमत करून काय मोठ्या माणसांना तोंडावर पाडतच असतात, नाही का दादा? उलट मी तर तिला सारखं सांगत असतो की चॉकलेट खात जाऊ नकोस म्हणून. थांब, आता बघतोस तू. दॅट्स ओके. तुम्ही सगळे घरी जा, मी हिला घेऊन जातो डॉक्टरांकडे. आपण जाऊया. मला बाबांसोबत नाही जायचं, मला भावना आंटी बरोबर जायचं. आनंदी, असं नाही करायचं. तुम्ही गुडगल आहात ना? मला इंजेक्शनची भीती वाटते. पण तुमचे बाबा आहेत ना तुमच्या बरोबर? बाबांना पण इंजेक्शनची भीती वाटते. का आनंदी बाळा, आम्ही सगळे तुझ्यासोबत असणार आहोत. नाही, पण मला भावना आंटीच हवी आहे. अगं पण तुझ्या भावना आंटीला काही काम आहेत ऑफिसमध्ये, त्या कशा येतील? मी घेऊन जातोय की तुला. श्रीकांत, पण भावना आल्यावर तिचं काम पूर्ण करू शकेल ना, नाही का? तुला चालेल ना भावना? प्लीज भावना आंटी. भावना, बघ ना आनंदी केवढा आग्रह करते, हट्ट करते तुझ्यापाशी. मग चल ना आमच्या बरोबर. ओ अच्छा, तुला तुझ्या बॉसची भीती वाटतेय का? थांब एक मिनिट. श्रीकांत, भावना आनंदी बरोबर डॉक्टरकडे जाणार आहे. आता चालेल का? हो चालेल. थँक्यू भावना आंटी. बघितलंस ना श्रीकांत,
आनंदी भावना बरोबर किती खुश आहे. आई पण मला सांग, तू भावनाला आनंदी बरोबर यायला का सांगितलंस? ठीक आहे रे, आनंदीला भावना खूप आवडते. ती तिच्या कंपनीमध्ये असली ना की तिला छान वाटतं. डार्लिंग, ही मुलगी आपल्यासाठी धोका ठरू शकते. आई, आनंदीला भावना आवडते हे खरं आहे, पण भावनाला असं आपल्या पर्सनल कामासाठी बाहेर यायला सांगणं मला तरी बरोबर नाही वाटत, ते सुद्धा वर्किंग अवर्सच्या वेळेला. आणि आनंदीला भावनाची सवय लागली तर ही सिच्युएशन हँडल करणं खूप अवघड जाणार आहे. काही अवघड बिवघड जाणार नाही हं श्रीकांत. मी सुद्धा एक आई आहे. आनंदीचं भलं कशात आहे, तुझं आणि भावनाचं भलं कशात आहे हे चांगलं कळलंय मला. आई, तुला ना काय सांगायचं हेच कळत नाही. काही सांगूच नकोस. मी बघते कसं मॅनेज करायचं, सिच्युएशन कशी हँडल करायची, ते सगळं नीट बघून घेईन. डोंट वरी. चल आता. अरे चल. आनंदी, जाऊया ना आपण डॉक्टरांकडे. भावना, तुम्हाला नक्की काही प्रॉब्लेम नाही ना? नाही, तसं काही नाही. मी आल्यावर माझं काम पूर्ण करेन. आई, येतो. कोण आहे? अगं, भावनाचे बॉस आहेत ना, त्यांच्या आई आहेत. मी आलेच. एक माझ्या लक्षातच नाही आलं ग. तू नसशील तर कसं होईल ग खरंच. घ्या ना. थँक्यू. घर खूप छान बांधलंय ना तुम्ही. नाही नाही, आम्ही नाही बांधलंय, आम्ही भाड्याने राहतो इथे. आई, पाणी. वीणा, माझी थोरली सून. अच्छा. भावना तुमची एकटीच की? एक रेल्वेच्या डब्यांसारखी मुलं झाले त्यांना. सासूबाई, एखादा मोजताना चुकेल. सासूबाई काय बोलताय तुम्ही? तर सासूबाई ना, त्यांचं बोलणं मनावर घेऊ नका. तशा स्वभावाने मोकळ्या ढाकळ्या आहेत ना त्या. खरं सांगू का, जीवतीसारखी भाग्यवान आहे मी. 6 मुलं आहेत मला. भावना 3 नंबरची मुलगी. यंदा भावनासाठी स्थळ पाहतोय आम्ही. अगं बाई, आलेच हा. तुम्ही कशाला कप आणला? वीणा, चालतं की? तुम्ही बसा ना, या. किती छान वाटतं ना एकत्र कुटुंब. तेच तर अनुभवते ना मी. आई, आलेच मी. हो. आमच्याकडे सुद्धा सगळं आहे, फक्त जी महत्वाची व्यक्ती घरात असायला हवी ती नाही. माफ करा, मला कळलं नाही. श्रीकांत मला मुलासारखाच आहे. म्हणजे माझ्या मिस्टरांच्या पहिल्या बायकोचा मुलगा तो. मलाही एक मुलगी आहे, सुपर्णा नाव तिचं. तिचं लग्न झालंय. श्रीकांतचं लग्न झालं होतं. त्याला एक मुलगी आहे, आनंदी. पण आनंदी लहान असतानाच तिची आई आजारपणात गेली. म्हटलं ना, आमच्याकडे सगळं आहे, सुबत्ता आहे. आनंदी म्हणेल ती गोष्ट आम्ही तिला आणून देऊ शकतो, पण आनंदीला आईचं प्रेम नाही ना आणून देऊ शकत. आनंदीला आईची माया मिळत नाहीये हो. रोज बाबाच्या येण्याकडे डोळे लावून बसलेली असते. बाबा कधी येणार ऑफिसमधून, कधी येणार. श्रीकांतही तरुण आहे अजून. त्यांनी पुन्हा लग्न करावं अशी इच्छा आहे माझी, पण तो माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो. तुमच्या भावनाला मी ऑफिसमध्ये पाहिलं आणि मला जाणवलं की आज जर आनंदीची आई असती
तर ती जशी आनंदी बरोबर खेळली असती, रमली असती, तशीच तुमची भावना आनंदीशी वागत होती, बोलत होती. आई ऐक ना, बोल ना. श्रीकांतच्या आई का आल्या होत्या आपल्याकडे? तू आज लवकर कशी काय आली ऑफिसमधून? आई मी काय विचारते, तू काय बोलतेस? अगं इथे छोटीचं नाव काय म्हणाले त्या? आनंदी. कसली गोड मुलगी आहे ग. किती गोड आहेत ना त्या. तुला माहितीये मला त्या खूप आवडतात आणि त्यांनाही मी खूप आवडते. त्यांना मला भावना आंटी असं म्हणत असतात सारख्या. तुला माहितीये आज ना त्यांना डेंटिस्ट कडे जायचं होतं, तर त्यांनी हट्टच धरला भावना आंटींसोबतच मी डेंटिस्ट कडे जाणार. मग काय, मी ऑफिस मधली सगळी कामं ठेवली बाजूला, नंतर करते म्हटलं, आणि मग त्यांच्यासोबत डेंटिस्ट कडे गेले. इतकी बडबड करत होत्या ना त्या. त्यांचं असं गोड गोड बोलणं ना सारखं ऐकत राहावं असं वाटतं. काही ऐकतच नाहीत ग त्या. तुला माहितीये आजीच्या फोनवरनं मला सारख्या फोन करतात आणि म्हणतात मला तुम्हाला भेटायचंय, मला तुमच्याशी खेळायचंय. पण आता रोज कसं भेटणार? मी त्यांना सांगितलं सारखं सारखं काय आपल्याला भेटता येणार नाही, खेळता येणार नाही. पण आनंदी त्या कुठे काय ऐकतात. कमाल आहे नाही. मला आज लक्षात आलं ग माझी लेक इतकी बोलकी आहे ते. आई आनंदींचं नाव घेऊन भरकटवलंस ना मला. मला सांग ना त्या का आल्या होत्या आपल्याकडे? भाऊजी हे घ्या, सुपाऱ्या घ्या आणि आजींना कुटून द्या. आजींना सुपारी कुटून द्या. मी आणते ना, आणते मी आणते. सांग ना मला का? आता इथे तुम्ही किती वेळ बोलत थांबणार आहात? तू आत्ता कामावरून आलीस ना,